इकडे आलो आता आमचा जो तुम्हाला मी बोललेले आमचं स्टेडियमवरती मॅचेस होणार आहेत ते मॅचेस आम्ही म्हणजे तो आम्ही त्या स्टेडियमवरती आलो. हे बघा त्याची एंट्री अशी ते छान स्टॅच्यू आहेत हे दोन आणि हे बघा हेच ते स्टेडियम आहे चरखा हाऊस म्हणून चरखा गृह. तर आता आम्ही चाललो आतमध्ये कारण की नाश्त्याला आम्ही लेट झालोय थोडं तर आता बघू आम्हाला भेटतोय की नाही तर तुम्हाला नाश्ता केल्यानंतर भेटूया. हे बघा इथे एवढा मोठा चरखा सुद्धा आहे कारण की या हॉलचं नाव चरखा गृह आहे चरखा हाऊस म्हणून. चरखा बघा किती मोठा आहे. आता आम्ही आतमध्ये चाललोय. आता आम्ही नाश्ता करायला जातो. नाश्ता करायला एवढी गर्दी आहे बघा. आता मी नाश्ता केलाय बघा. नाश्त्याला काय पार कांदा पोहे चांगले लागतात का? आवडले नक्की? मग तुला आता तुम्हाला पहिल्या तुझ्या ब्लॉग मध्ये तुझा रिव्ह्यू बघशील तुझी ऍक्टिंग केली आहे मग कसं वाटली तुला तुझी ऍक्टिंग बघून सांग. अरे हा फनी वाटली का? हा नक्की बघा. डान्स नको करू रे सांग आम्हाला. हो आणि बघा ही खाली पेट चहा पिते आणि आता ही काहीतरी करते. या बघा नाचते बघू कसं नाचतोस. आणि आता मी चहा पितो. ही म्हणते की आंबट लागतंय खूप चहा. सो आता मी टेस्ट करून बघते खरंच आंबट लागते का कांदे पोहे खायला त्याच्यावरती पितोय म्हणून आंबट लागते. तर तुम्हाला नाश्ता केल्यानंतर भेटूया. नाश्ता करून आलो आत आणि हा बघा स्टेडियम आहे. सगळे बसलेत पण आहेत ऑलमोस्ट. 3 ततामी लावलेले आहेत. तिकडे सर्व ऑफिशियल्स आहेत. हा स्टेज आहे ते बॅनर आणि माझे पप्पा जे तुम्हाला दिसतंय जॅकेट घातलेले ते. आता आम्ही नाश्ता करून बाहेर आलो कारण की आम्हाला ग्रुप फोटो काढायचे तर आम्ही आज चरख्याजवळ काढणार आहोत. तर सगळे बघा कोणाचे स्कूलचे इथे बसलेत आणि हे आमच्या क्लासचे पण अर्धे इकडेच आहेत. सो ही आमची पूर्ण रायगड टीम आहे. अराउंड 31 मेंबर्सची समथिंग ना. तर अर्धे जण तर सदम्यामध्येच बसलेत आमच्या इथले. हे बघा आणि हो बस अजून हे चालू आहे काय बोलतात त्याला काय मोर्चा अजून चालू आहे की मी शूज घालणार नाही म्हणून. हे बघा पिंक चपलीची चाली आहे ती. सो आता मी पप्पा नाश्ता करायला गेलेत मग आम्ही पप्पा आल्यावरती फोटो काढू मस्त ग्रुप फोटो पूर्ण रायगड टीमचा. आता ओपनिंग सेरेमनी चालू होते. चीफ गेस्ट आले आहेत म्हणून. चालू झालं आमच्या एक प्लेअरची मॅच पण लागली म्हणजे बरेच जणांची. पहिले इथे लागली फारची. एरिना नंबर 1 साठी एक स्टेपलर पाठवून द्या. याच्या नंतरची फाईट श्लोक तलगट्टी पुणे रेड कॉर्नर, रेहान मोहदीकर नागपूर ब्ल्यू कॉर्नर. फायनल राउंड. खेळाडूंनी तयार राहायचंय.
मॅचेस चालू झाल्यात, तुम्ही बघा, हे बघा चालू झालेल्या आहेत, बघू शकता. आणि त्याच्यामध्ये 5ची मॅच पण झाली. तर मी वॉशरूमला गेलेले म्हणून त्याचा 3रा राऊंड पण झाला ब्रॉन्झ मेडलसाठी. त्याचं वाटतं डोळ्याला लागलं है ना पार, दुखते डोळा, म्हणजे स्ट्रॉंग आहे ना तू, हो की नाही? इथे बघू, स्ट्रॉंग आहे ना? वा, मग रडायचं नाही. पण खूप छान खेळला फाईट पार. तुम्हाला मी फाईटचे थोडे शॉर्ट व्हिडिओ दाखवेन, तर बघा त्याच्यामध्ये. नेक्स्ट बॉल धीरज पाटील रायगड, रेड कॉर्नर. चेतन नरड वर्धा, ब्लू कॉर्नर. धीरज पाटील रायगड, रेड कॉर्नर. 10 minutes later. आम्ही आता जेवायला बसलोय. आजचं जेवण कसं आहे विधी? हो गो रुद्रेश, पोटभर जेव. तर आता आमचं जेवण मिळून झालंय आणि आम्ही आता परत आलो आहोत आतमध्ये. तर होबोचे काय खेळ चालले बघ. होबो काय करते? दगड शोधतेस ना? हा, दाखव तुझा हार्ट शेपचा दगड. अय, हार्ट शेपचा दगड दाखव तुझा. हे बघा, दगड चोर. तू कसली चोरच सांगू का आता? काय बोल, चल सांग. सगळ्यात चोरतेस तू. साले, तुला माझे कपडे होता म्हणून माझे कपडे देते, तुझे कपडे मला होत नाही त्यामुळे ॲडव्हान्टेज उठवते. मग शाणी आहे मी. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि ही मदत करते दगड चोरायला, हे ना विधी. अनोखे शेपचे दगड शोधतात. आणि ही मला काहीतरी बोलली, हिचं काहीतरी पडलं. बाबा काय पडलं हिचं? ही बोलते, ही मला बोलली. बोलू का काय पडलं? हा हो गो. आणि आमचा डोराचा एक्सप्लोरर. ए डोरा, ए डोरा. डोराचा मूड ऑफ आहे वाटतं. का गा डोरा? काय झालं डोराला? बाबू, नहीं हो डोरा, आज हम जाएंगे तेजस्वी की डैश डैश ढूंढने, क्योंकि उसकी वो गिर गई है. तुझं का? तुझं स्वतः लगत तुझा ना त्या पाटला ते. हो बोल, हो मैं हूँ डोरा. बोलो, मी शपथ बोली ना, सगळं बोली आणि सांगताय. हा बोल. नाही राहू दे. तुझं काय हरवलं ते बोलू का? तुझं काय पडलं? फॅमिली ब्लॉग्स आहेत. ना, हिचं काहीतरी पडलंय डॅश डॅश. आता मी आता ती डोराला सांगते, तर डोरा तिला सिक्रेट आयडिया देते. आज हम जाएंगे डैश 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 ढूंढने. क्या आपको दिख रहा है? नहीं, मुझे तो नहीं दिख रहा. आता मॅचेस चालू झाल्यात, अनाउन्समेंट चालू झाल्या. मॅच आज चाललोय. तर मग तुम्हाला मॅचेस झाल्यावरती भेटू किंवा मॅचेसमध्येच भेटूया. आता आम्ही आतमध्ये येऊन बसलोय. तर आमच्या कुठल्या मेंबरची लाईट लागली नाही आहे. आधी त्याच्या क्लासमधल्यांची लागली आहे. सो आम्ही सगळे बसलोय बघा. रितेश, ब्लू कॉर्नर. आणि होबोसाठी माझं काय चाललंय बघा. लेग फाईट, थंब फाईट होती, आता ही लेग फाईट नवीन आम्ही इन्व्हेंट केली आहे. होबो मला लागतंय पायाला, नका लागतात. चढ नको, कोणाची नको, नको तर लावलीच नाही. बोट तर पूर्ण वरती आहेत. मारते. दिसते बघ.
ते काय हार कशा नाही कशा नाही. आमच्या डोरा द एक्सप्लोरर जान्हवी पार्टेंचा एज ग्रुप चालू झाला आहे अंडर 14 गर्ल्सचा. तर मग जान्हवी एक्सायटेड आहेस फर्स्ट टाइम स्टेट लेवल खेळायला? मग गोल्ड आणणार की नाही? प्रयत्न करणार नक्की. बघा नाही आला तर तुला डोरा द एक्सप्लोरर सारखी गायब करणार. यानंतरची फाईट तर आता काही मेंबर्सच्या मॅचेस झाल्यात तर काही मेंबर्सच्या बाकी आहेत. कोल्हे सो सी यू गाईज इन व्हिडिओ. अजूनपर्यंत तरी मला सागरवेणी घालायची होती. हिला ट्राय करायला बोलत तर ही बघा मी सागरवेणी घालते. आमचा छोटा पॅकेट आमचा चमन सागरवेणी घालतोय. अनुषा चौधरी, आदित्य बजाज, आदित्य वाहने, गाणी झाली आहे बघा. कशी वाटली? अनन्या रेड कॉर्नर. हाय. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि अजून सुद्धा मॅचेस चालू आहेत. खूप कंटाळा आहे, खूप भूक लागली आहे आणि आम्ही त्या अशा वेल्लेच बसलेलो. हे बघा आली ही बघा हिने ऑर्डर केली. आता या मंद मुलीने ऑर्डर केली ती ऑर्डर घ्यायला बाहेर आलं. तर आता तुम्हाला रिसेंटली माहिती असेल ती डॉक्टरवाली केस कोलकातामधली. तर सर्व जे मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स डॉक्टर्स जे आहेत ते इकडे आले आहेत. आता तुम्ही पाहिलाच असाल रिसेंटली जी कोलकातावाली केस झाली. असं तर खूप केसेस झाल्यात बट जी रिसेंटली कोलकाताची झालेली डॉक्टरवाली तर त्याच्या रिलेटेड इकडचे वर्धामधले काही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आय डोंट नो ती प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते का डॉक्टर्स होते का स्टुडंट्स होते मेडिकलचे. तर त्यांनी ती रॅली काढलेली तुम्ही बघितलीस वी वॉन्ट जस्टिसवाली. आणि जे काय होतंय प्लस प्लीज एव्हरी गर्ल तुम्ही हर एक मुलगी जिथे कुठे आहे तुम्ही सेफ राहा. आणि काही तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही फ्रीली तुमच्या पॅरेंट्सशी तुमच्या फ्रेंड्सशी किंवा इनडायरेक्टली जाऊन तुम्ही इनडायरेक्टली नाही पण डायरेक्ट तुम्ही जाऊन पोलीस कंप्लेंटसुद्धा करू शकता. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा फिअर असेल काहीही असेल पण
स्वतःसाठी स्टँड घ्या आणि सेफ राहा जिथे कुठे असाल. आणि तुम्ही मार्च बघितलंच असाल आता त्या मार्चमध्ये की काय काय बोलत होते ते. आम्ही नाही ते आमच्याकडे युनायटेडचे पेंट क्लासचे शार्दूल सर आहेत ना, त्यांचा डुप्लिकेट शोधलाय. दाखवत्या. हा नाही हे बघा सेम. फक्त थोडासा फेस स्ट्रक्चर सेम आहे त्या सरांचा. आता आमचा शार्दूल सरांचा पण तसाच फेस स्ट्रक्चर आहे थोडा, हे ना. बरोबर आहे. त्या सरांचा आणि आमच्या पेंट क्लासच्या शार्दूल सरांचा फेस. हाय. लेपो थांबल्यावर खेळाडूंनी थांबायचं आहे. लेपो आल्यावर जेवण वगैरे झालेलं आहे. मी तर जेवले नाही पण बाकी सगळ्यांना जेवायला लावलं. सविता घाडगे आणि मी खाल्लं वॉफल कारण की मला सेम बोरिंग जेवण जेवायचं नव्हतं म्हणून. आणि आता वाजल्यात 9:30 आणि अजूनपर्यंत मॅचेस चालूच आहेत. खूप जास्त आता झोप यायला लागले कारण आता रात्र पण झाली आहे. हे बघा अजून पण मॅचेस चालू आहेत. आता मला असं होतंय की कधी समजेल आणि कधी रूममध्ये जाऊन आम्ही झोपतो कारण की बाकी पण माझं मी सिनियर मध्ये आहे तर उद्या मला सकाळी लवकर उठायलाच लागेल. उद्या माझी मॅच सिनियरची अबव 18च्या. मला एनर्जी पाहिजे. मी झोपाटलेली नाही राहू शकत. जर मी झोपाटलेली असेल तर मी खेळू नाही शकत प्रॉपरली. आणि माझा बेस्ट सुद्धा देईन तरी सुद्धा. आयुष ब्ल्यू. चला नंतर भेटू. दीप रेड. योगेश बारकोडे अहमदनगर, रोहित कदम सातारा, अनिकेत गोडसे सातारा, शुभम सातपुते सांगली. हाय. तर माझी फाईट झाली. तर फाईट अशी झाली की मी रेडी होते. मी ततामीवरती पण पोचले पण माझी जी अपोनंट होती तिला मी लिटरली 6 कॉल्स केले. ॲक्च्युली 3 कॉलच करायचे असतात. 6 कॉल्स केले तरी पण त्यांचं कोण टीम मेंबर येऊनसुद्धा काही बोलत नाही, कोणच नाही. सो मग तिचं डिस्क्वालिफिकेशन झालं आणि मला डायरेक्ट विन दिलं आणि मला गोल्ड मेडल भेटला. पण ॲक्च्युअलमध्ये मला खेळायची होती. मी जिंकले असते हारले असते मला काही प्रॉब्लेम नव्हता. स्टील मला खेळायचं होतं. आणि आता आम्ही निघालोसुद्धा रूमवरती जायला आणि आम्ही आता बसमध्ये आहोत. आम्ही ज्या बसमध्ये जायचो मुंबईवाल्यांच्या त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून ते लवकर निघून गेले. तर आता आमची दुसरी रायगडची टीम जे आमचे जे आहेत पेंटची टीम त्यांनी जी बस आणलेली आम्ही त्यांच्या बसमध्ये चाललो आहे आणि ते आम्हाला आमच्या हॉटेलचे ते सोडणार आहे. तरी बघा ही बस आहे लक्झरियस. या सरांनी बुक केलेली अल्ट्रा लक्झरियस आणि सर्वांना छान छान मेडल्स मिळाले. काहींचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सगळ्यांना एक्सपिरियन्ससुद्धा मिळाला की कशा फाईट्स असतात कशा नाही. काही जण नाराज झाले, काही जण खुश झाले आणि काही जणांनी काहीतरी शिकले सुद्धा. सो आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. मग तुम्हाला भेटूया उद्या.